वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली आहे, मोक्का लागू झालेला आहे। तर दुसऱ्या बाजूला आता वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ केजमध्ये सुद्धा आंदोलन सुरू झालेले आहे। एक जण पाण्याच्या टाकीवर चढला असल्याची दृश्य आपण पाहतोय। पाण्याच्या टाकीवर चढून त्याचं आंदोलन सुरू आहे। वाल्मिक कराडवर अनेक आरोप करण्यात आलेले आहे। दरम्यान त्याला मकोकाही लावण्यात आलेला आहे आणि आता वाल्मिक कराडच्या समर्थकांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। एक जण पाण्याच्या टाकीवर जाऊन बसलेला आहे। वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवलं जाते असा आरोप सातत्याने वाल्मिक कराडचे समर्थक करतात आणि आता पुन्हा एकदा केज तालुक्यामधली दृश्य आपण पाहतोय। केजमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ हे आंदोलन केले जात आहे। वाल्मिक कराडचा एक समर्थक थेट पाण्याच्या टाकीवर जाऊन बसलाय। पाण्याच्या टाकीवर चढून त्याने पुन्हा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कराड समर्थक आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। गेल्याच आठवड्यामध्ये कराडवर मकोका लागू झाला। दरम्यान मकोका लागू झाल्यानंतर कराड समर्थकांनी जोरदार आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली, बसवर दगडफेक करण्यात आली। स्वतः कराडची आई या आंदोलनामध्ये सहभागी झाली आणि अनेक समर्थकांनी स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा केला होता। अनेक जण पाण्याच्या टाकीवर चढली होती आणि असंच एक दृश्य आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनोद जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनोद, काय अपडेटेड माहिती आहे? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी वाल्मिक कराड समर्थक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी परळीमध्ये आंदोलन झाले होते, मात्र आता बीडच्या केज तालुक्यातील जे राजेगाव गाव आहे त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून एक दिव्यांग समर्थक जो आहे तो पाण्याच्या टाकीवर चढला। त्याची जी मागणी आहे त्याचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, त्यामुळे तात्काळ गुन्हे पाठीमागे घेण्यात यावे ही प्रमुख मागणी घेऊन त्या ठिकाणी चौरे नामक दिव्यांग समर्थक त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढले आणि शोले स्टाईल आंदोलन जे आहे ते सुरू आहे। या ठिकाणी प्रशासन देखील आले, प्रशासनाने त्याला खाली उतरण्याची विनंती केली, मात्र तो खाली उतरत नाही, आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। जी, या संपूर्ण घटनाक्रमाकडे आपलं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलेला आहे आणि जो आंदोलक आहे तो दिव्यांग असल्याची माहिती सुद्धा आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी दिलेली आहे।